पहिला मी आहे सध्या सीटला जो महाराजांच्या पुतळ्यावरती पहिलं निवेदन मी दिलं एवढं लक्षात ठेवा. ऐका नको त्यावेळी एक मी कोण ऐका नको एक मिनिट माझं ऐका हो एक मिनिट ऐका माझं अभिनव कोण आलं माझ्याकडे कोण आलंय सांगा मला विचारा काय सांगताय जरा कोण आलंय सांगा. लोकांचं तुम्ही निवेदन तरुण पिढी आहे तुम्ही निवेदन दिलं म्हणून प्रत्येक गोष्ट तुमची ऐकायची असं नाहीये ना. सगळ्यांचा विचार घेतला पाहिजे. इथं ज्येष्ठ आहेत त्यांचा पण विचार घेतला पाहिजे ना. सगळ्यांच्या विचाराने आपण पुढे गेलं पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही बसलो इथं खुर्ची. मुरगुड शहरातील मध्यवर्ती असलेल्या जमादार चौकाचे नामांतर करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक असे नाव देण्यात यावे अशी मागणी 4 दिवसापूर्वी मुरगुडमधील तरुणांनी निवेदनाद्वारे नगरपालिकेकडे केली होती. या विषयावर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा होईल अशा अपेक्षा तरुणांकडून व्यक्त करण्यात येत होती. मात्र सभेमध्ये या विषयावर चर्चा न झाल्याचे समजताच आक्रमक झालेल्या तरुणांनी घोषणाबाजी करत थेट नगरपालिकेच्या सभागृहात प्रवेश केला. यावेळी तरुणांनी नगरसेवकांना ठराव का मांडला नाही असा जाब विचारला. त्यावर नगरसेवकांनी या विषयावर पुन्हा बैठक घेऊन चौकाच्या नामांतराबाबत चर्चा करण्यात येईल असे आश्वासन दिले. मात्र त्यानंतरही तरुण शांत न होता त्यांनी पालिकेच्या खाली येत पुन्हा जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान आंदोलक तरुणांनी शुक्रवारी मुरगुड बंदची हाक देत ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. मुरगुड येथे सर्व शिवशंभू भक्त व हिंदुत्ववादी विचाराच्या नागरिकांनी मुरगुड नगर परिषदेकडे शिवाजी महाराज रोडवरील जमादार चौक या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक नामकरण करण्याबद्दल मागणी केली होती. त्या मागणीला नगर परिषदेकडूनही कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही व आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करणारा काही समाजकंटकांनी नावाला विरोध करणाऱ्या मागणीचा अर्ज मुरगुड नगरपालिकेकडे केल्याचे आम्हाला समजते. छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध याचा अर्थ काय समजायचा म्हणजे मुरगुडमध्ये अजूनही ह्या समाजातील औरंगजेबाच्या अवलादी अजूनही जिवंत आहेत. ह्या सगळ्यांचा निषेध करण्यासाठी उद्या मुरगुडमधील सर्व शिवशंभू भक्त व हिंदुत्ववादी विचाराच्या नागरिकांच्या वतीने तरुण वर्गाच्या वतीने उद्या मुरगुड बंदचे आवाहन आम्ही करत आहोत. मुरगुडमध्ये मध्यवस्तीत असलेल्या जमादार चौकाचं नामकरण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक करावं असं स्थानिक लोकांचं तरुणांचं व तिथल्या लोकांच्या भावनांचा आदर ठेवून मुरगुड नगर परिषदमध्ये आम्ही सर्व मंडळींनी पुढाकार घेऊन नगर परिषदमध्ये अर्ज सादर केला. यासाठी आज जनरल मीटिंगमध्ये आयत्या वेळी विषय काढतो म्हणून नगरसेवकांनी काल आमची समजूत काढली, पण तसं काही झालेलं दिसलं नाही. अजूनही आम्हाला संभाजी महाराजांच्या कार्य बघता त्यांचा त्याग बघता एवढ्या खालच्या थराला जाऊन महाराजांचं नाव द्या म्हणून आम्हाला पाठी लावावं लागले. ही खूप मोठी दुर्दैवी गोष्ट आहे. ही अखंड कोल्हापूर शहरातील हिंदुत्ववादी संघटना तरुण मंडळी आम्हाला फोनवरून संपर्क करत आहेत की या चौकाचं नाव छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज चौक झालं पाहिजे. पण काही समाजकंटक समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी स्टेटस लावत आहेत व कुत्र्यांच्या शड्डू ठोकण्याच्या भाषा इतपत खालच्या तराला जाऊन लोकांच्या भावनाचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करण्याचं कृत्य या मुरगुडमध्ये चालू आहे. हे कदापि आम्ही हिंदू धर्म सर्व ज्येष्ठ मंडळी तरुण मंडळी शिवशंभू भक्त हे कदापि खपवून घेणार नाही. उद्यापासून आम्ही आमरण उपोषण व मुरगुड बंदची हाक देतोय. आम्हाला आशा हे नगर परिषदवर शिवसेना भाजपची सत्ता आहे, तरी माजी खासदार संजय मंडलिक साहेब व प्रवीण दादा हे आम्हाला न्याय देतील अशी आशा आहे. कारण ते छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांच्या विचाराचे पाईक आहेत. त्यांनी कृतीतून आम्हाला दाखवून द्यावं की छत्रपती संभाजी महाराज चौक हे नामकरण ते करून द्यावेत. त्याला खूप मोठी संधी आलेली आहे आणि त्यांनी ती संधीचं सोनं करावं. अख्खं मुरगुड त्यांना उचलून धरेल एवढंच मी त्यांना आशा देतो. मुरगुडमध्ये काल परवा 2 दिवसापासून अत्यंत गलिच्छ प्रकारचं असं समाजकंटकाच्या वतीनं
दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही समाजकंठाच्या वतीने करण्यात येत आहे. त्या गोष्टीमध्ये जमादार चौकाचे नामकरण छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज चौक असे करू नये अशा प्रकारचा प्रस्ताव नगरपालिकेमध्ये शिवोनच्याकडे सादर केला. त्या घटनेचा निषेध म्हणून उद्या दिनांक 22 पासून मुरगुड नगरपालिकेसमोर आम्ही आमरण उपोषण, जोपर्यंत प्रस्ताव आमचा मंजूर होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण आम्ही करणार आहोत. याबाबत मुख्याधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता या चौकाच्या नामांतराबाबत आणखी एक निवेदन पालिकेला प्राप्त झाले असून शहरातील काही नागरिकांनी पूर्वीपासून या चौकाला सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जमादार यांचे नाव असल्याने ते कायम ठेवण्याची मागणी केली असल्याचे सांगितले. तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाला आमचा विरोध नाही, मात्र शहरातील अन्य कोणत्याही चौकास ते नाव द्यावे अशी भूमिका संबंधित नागरिकांनी मांडल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुरगुड पोलिसांकडून परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.